गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे, BComच्या विद्यार्थ्यांसाठी आपली एक महत्त्वाची लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. या टॉपिकचे नवनवीन प्रॉब्लेम आपण रोज सॉल्व्ह करून घेत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एक नवीन प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. खूप साऱ्या प्रॉब्लेम्स विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे ॲडजस्टमेंट इथं दिसतात. म्हणजे प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि शेवटपर्यंत व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि समजून घ्या की आपण प्रॉब्लेम कसा सोडवत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. आणि व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून नोटिफिकेशन्स ऑन करा, म्हणजे नवनवीन आपल्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सहज मिळू शकतील. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट असते आणि ॲडजस्टमेंट असतात आणि तुम्हाला सर्वांना माहीत झालं आहे आता या ॲडजस्टमेंटच्या आपल्याला कराव्या लागतात एंट्र्या आणि जर्नल एंट्र्या. या 6 एंट्र्या बेसिक करून ठेवा, तुमचा 90% प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह होतो. तर जर्नल एंट्र्या या पद्धतीने आपण करणार आहोत. पार्ट तुम्ही करा किंवा प्रत्येक जर्नल एंट्रीमध्ये एक अकाउंट कॉमन दिसतो, कॅपिटल रिडक्शन अकाउंट. तर त्याची ट्रिक मी तुम्हाला सांगितलं. या प्रत्येक ॲडजस्टमेंटमुळे तुमच्या असेट आणि लायबिलिटीमध्ये चेंज होणार आहे. असेट आणि लायबिलिटी कमी जास्त होणार आहे, म्हणजे तुम्हाला प्रॉफिट आणि लॉस होऊ शकतो. मग जेव्हा तुम्हाला प्रॉफिट आणि लॉस होईल या ॲडजस्टमेंटमुळे, तेव्हा त्याच्यासाठी फक्त एक एंट्रीमध्ये एक अकाउंट मेंटेन करा आणि त्या अकाउंटचं नाव आहे कॅपिटल रिडक्शन अकाउंट. या ॲडजस्टमेंटमध्ये समजा या ॲडजस्टमेंटमुळे तुम्हाला प्रॉफिट होत असेल तर कॅपिटल रिडक्शन अकाउंट फक्त क्रेडिट साईडला रेकॉर्ड करा एंट्री करताना, आणि या ॲडजस्टमेंटमुळे तुम्हाला लॉस होत असेल तर एंट्री करताना कॅपिटल रिडक्शन अकाउंट करा डेबिट साईडला. तर या पद्धतीने आपण एंट्र्या तयार करू. प्रॉब्लेम आपण बघूया आणि पहिली ॲडजस्टमेंट वाचूया. प्रेफरन्स शेअर, इक्विटी शेअर. तुम्हाला माहिती आहे प्रेफरन्स शेअर, इक्विटी शेअर लायबिलिटीला असतात आणि या ॲडजस्टमेंट 100% प्रॉब्लेममध्ये असतील. इक्विटी शेअर, प्रेफरन्स शेअर कमी झाला तर आपली लायबिलिटी कमी होते. लायबिलिटी कमी होते याचा अर्थ आपल्याला प्रॉफिट होतो. म्हणजे शेअर जेव्हा तुम्ही कमी करणार तेव्हा कॅपिटल रिडक्शन अकाउंट कुठे घेणार? क्रेडिट साईडला. तर बघा, आपला प्रेफरन्स शेअर्स बी रिड्यूस टू अॅन इक्वल नंबर ऑफ फुल्ली पेड शेअर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण शेअरच्या 2 एंट्र्या करतो, एक जुनी शेअर किंवा नवीन शेअर. जुन्या एंट्रीमध्ये तुम्ही शेअर कॅपिटल अकाउंटला डेबिट देणार, कॅपिटल रिडक्शन अकाउंटला क्रेडिट देणार. परंतु जर शेअरच्या ॲडजस्टमेंटमध्ये फुल्ली पेड किंवा कन्व्हर्टेड हे शब्द आलेले असतील तर तुम्हाला जुन्या शेअरऐवजी नवीन शेअरची एंट्री करावी लागते. म्हणजे नवीन शेअर कॅपिटल तिथे इंट्रोड्यूस करतो आपण. मग जुनी एंट्री जी आहे शेअर कॅपिटल टू कॅपिटल रिडक्शन तशीच एंट्री करायची, शेअर कॅपिटल टू कॅपिटल रिडक्शन. फक्त नवीन शेअर जो असेल, जो इंट्रोड्यूस होतोय, तो नवीन शेअर क्रेडिटला घ्यायचा आहे. तर इथं फुल्ली पेड शब्द आला म्हणजे नवीन शेअर इंट्रोड्यूस होतोय. मग काय एंट्री करणार आपण? प्रेफरन्स शेअर जुना डेबिटला घेणार, प्रेफरन्स शेअर कॅपिटल नवा क्रेडिटला घेणार आणि कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला घेणार. तर चला तर मग एंट्री करूया. पहिली एंट्री, डेट लिहून घ्या 31 मार्च 2024. पहिली एंट्री आपण करत आहोत. नवीन शेअरची एंट्री करत असाल तर जुना शेअर डेबिटला लिहा. जुन्या शेअरचं नाव आहे प्रेफरन्स शेअर, माहिती लिहा. प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. आता हा जुना आहे, आपल्याला माहिती आहे. जुन्याची फेस व्हॅल्यू बघायची. जुन्याची फेस व्हॅल्यू 10 रुपयाचा शेअर आहे, कंसात लिहून ठेवा 10 रुपये, आणि त्याची अमाऊंट आहे 2,50,000. आता नवीन शेअर जर इंट्रोड्यूस केला नसता तर डायरेक्ट आपण लिहिलं असतं टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. परंतु कॅपिटल रिडक्शनच्या अगोदर नवीन शेअर घ्या, कारण नवीन शेअर तुम्ही लॉन्च करत आहात, इंट्रोड्यूस करत आहात. मग त्या शेअरचं नाव लिहायचं प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट, आणि एक अकाउंट क्रेडिटला आपण कंपल्सरी घेणार. कोणता? कॅपिटल रिडक्शन अकाउंट. तर एंट्री विद्यार्थी मित्रांनो या प्रकारे आपली तयार झाली. अगोदर आपण काय करूया? नॅरेशन लिहूया, नंतर अमाऊंट लिहू. बिंग कोणता शेअर आहे? प्रेफरन्स शेअर. प्रेफरन्स शेअर टू बी रिड्यूस, तो आपण कमी करतोय आहे. आणि किती रुपयाने? तिथं बघा, टू बी रिड्यूस ऑफ ₹5 ईच फुल्ली पेड, ऑफ ₹5 ईच फुल्ली पेड. तर आता अमाऊंट लिहूया. नवीन शेअर जो तुम्ही क्रेडिटला इंट्रोड्यूस केला तो किती रुपये ठेवायचा किंवा किती रुपये आहे तो एंट्रीमध्ये ॲडजस्टमेंट बघा आणि ॲडजस्टमेंटनुसार ठरवा.
प्रेफरन्स शेअर टू बी रिड्यूस, रिड्यूसच्या पुढचा शब्द बघायचा, टू आहे का बाय आहे. रिड्यूसच्या पुढचा शब्द टू आहे, मग टूचा अर्थ मी तुम्हाला दरवेळेस सांगत असतो. टू म्हणजे जेवढे आहे तेवढे ठेवायचे आणि बाय म्हणजे जेवढे सांगितले तेवढे कमी करायचे. मग इथं टू म्हणजे जेवढे आहे तेवढे ठेवा. मग किती सांगितले 5 रुपये, म्हणजे नवीन शेअरची किंमत 5 रुपये ठेवा. मग नवीन शेअरची किंमत 5 रुपये ठेवायची. मग इथे कंसामध्ये लिहा, नवीन शेअरच्या पुढे कंसात 5 रुपये. जुना शेअर 10 रुपयाचा होता, नवीन शेअर 5 रुपयाचा ठेवा. मग प्रेफरन्स शेअरची संख्या किती 25,000. मग 25,000 गुणिले 5 रुपये, नवीन शेअर 5 रुपयाने घेणार. मग आपण इथं लिहिणार 1,25,000 5 रुपयाने. आता 2,25,000 मधून 1,25,000 वजा करा, शिल्लक राहिलेली अमाऊंट कॅपिटल रिडक्शनला जाणार. सेम अमाऊंट जाणार 1,25,000. म्हणजे तुम्ही 5 रुपये नवीन शेअरची किंमत ठेवली आणि 5 रुपये कमी केलं. या पद्धतीने पहिली शेअरची एंट्री आपली झाली. आता विद्यार्थी मित्रांनो, जर इथं फुल्ली पेड शब्द नसता तर आपली एंट्री काय झाली असती, प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. परंतु फुल्ली पेड शब्द आला म्हणून आपण नवीन शेअर क्रेडिटला घेतला. आता दुसरी ॲडजस्टमेंट सोडूया. इक्विटी शेअरची ॲडजस्टमेंट आहे, इक्विटी शेअर रिड्यूस टू इक्वल नंबर ऑफ फुल्ली पेड. परत फुल्ली पेड शब्द आला आणि रिड्यूस म्हणजे कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट, सॉरी कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट, इक्विटी शेअर डेबिट. पण फुल्ली पेड आला तर इक्विटी शेअर डेबिटला जुना, नवीन इक्विटी शेअर क्रेडिटला नवीन घ्या आणि नवीन क्रेडिट शेअर घेतल्यानंतर कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला घ्या. मग 2 नंबरची एंट्री, इक्विटी शेअर कॅपिटल, जो कॅपिटल तुमचा कमी होतो तो डेबिटला घ्या. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. आता जुना आहे, मग याची फेस व्हॅल्यू बघा. जुना फेस व्हॅल्यू 10 रुपयाचा शेअर आहे, मग कंसामध्ये लिहा 10, त्याची अमाऊंट आहे 2,50,000. आता नवीन शेअर इंट्रोड्यूस करताय तर हा शेअर परत नवीन लिहायचा क्रेडिटला, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आणि एक अकाउंट आपण क्रेडिटला मेंटेन करतो, कोणता, कॅपिटल रिडक्शन अकाउंट. कंपल्सरी क्रेडिटला घेतो आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आता नॅरेशन अगोदर लिहा, कोणता शेअर आहे, इक्विटी शेअर आहे. बिंग इक्विटी शेअर रिड्यूस करताय तुम्ही, टू बी रिड्यूस ऑफ रुपीज किंवा 2 रुपीज म्हणा, 2 रुपीज इक्विटी शेअर 2 रुपीज. इथं किती सांगितलं 2.50, मग 2.50 ईच. आणि कोणते आहे, फुल्ली पेड. फुल्ली पेड सांगितले म्हणूनच आपण नवीन शेअरची एंट्री केली, अदरवाईज आपली एंट्री फक्त एवढीच झाली असती, इक्विटी शेअर कॅपिटल टू कॅपिटल रिडक्शन. आता नवीन शेअर किती ठेवायचा, परत ॲडजस्टमेंट बघायची, रिड्यूसचा पुढचा शब्द बघायचा. इक्विटी शेअर रिड्यूस टू, रिड्यूसच्या पुढे 2 शब्द आला, 2 म्हणजे तेवढे ठेवा. मग किती ठेवायचे 2.50, म्हणजे नवीन शेअर 2.50 रुपयाचा ठेवायचा. मग नवीन शेअर 2.50, 10 रुपयाचा जुना शेअर होता, नवीन शेअर 2.50 2.5 रुपये ठेवायचा. मग शेअरची संख्या किती 25,000. मग 25,000 गुणिले 2.50 2.5 रुपये करा, उत्तर येतं 62,500. आणि डेबिटमधून ही संख्या वजा करा 62,500. शिल्लक राहिलेली कॅपिटल रिडक्शनला लिहा 1,87,500. म्हणजे 10 रुपयाचा शेअर तुम्ही नवीन कितीवर आणला 2.5 रुपयावर आणला, म्हणजे किती कमी केले, साधारणतः 7.5 रुपये कमी केले. तर या पद्धतीने तुम्ही 2 एंट्र्या सोडवल्या. आता जर फुल्ली पेड शब्द नसता तर आपण डायरेक्ट एंट्री केली असती, इक्विटी शेअर कॅपिटल टू कॅपिटल रिडक्शन. पण नवीन शेअर आला तर डेबिटला जुना घ्या, नवीन क्रेडिटला घ्या आणि कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला घ्या. तिसरी एंट्री, सन्ट्री क्रेडिटर. सन्ट्री क्रेडिटर लायबिलिटी आहे, क्लेम टू बी रिड्यूस, लायबिलिटी कमी होते. मग लायबिलिटी कमी होते म्हणजे याचा अर्थ तुमचा प्रॉफिट होतो. प्रॉफिट म्हणजे कॅपिटल रिडक्शन क्रेडिट, लायबिलिटी डेबिट. मग लायबिलिटी डेबिटला, कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला. बघा लायबिलिटी कमी होते, आपण इकडे लिहिलं डिक्रीज इन लायबिलिटी, लायबिलिटी कमी झाली तर एंट्री लायबिलिटी डेबिट कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिट. तर या पद्धतीने तुम्ही एंट्री करत चला. टेक्निक वापरा. लायबिलिटी कमी म्हणजे माझा प्रॉफिट, प्रॉफिट म्हणजे कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला जाणार, डेबिटला लायबिलिटी येणार. मग कोणती लायबिलिटी आहे, क्रेडिटर्स. 3 नंबरची एंट्री, सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट.
ज्या ज्या वेळेस तुमची लायबिलिटी कमी होणार त्या त्यावेळेस लायबिलिटी डेबिटला घ्या, कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला घ्या. झाली एंट्री. बिंग सन्ड्री क्रेडिटर्स, नॅरेशन लिहूया आपण, सन्ड्री क्रेडिटर्स रिड्यूस. मग किती रिड्यूस झाले ॲडजस्टमेंट बघा, बाय 20%, बाय 20%. मग तुम्हाला माहिती आहे बायचा अर्थ काय होतो, बाय म्हणजे तेवढे, जेवढे सांगितले तेवढे कमी करा. मग किती कमी करा, 20%. मग क्रेडिटरची व्हॅल्यू बघा 40,000 आहे, 40,000वर 20% कमी करा म्हणजे किती येणार, 8,000. ॲडजस्टमेंट संपली. त्याच्यानंतर पुढची, that the amount so available will be utilized towards wiping off losses and reduction of assets as follow. जे काही तुमच्याकडे अमाऊंट अवेलेबल आहे ती युटिलाइज करा काही असेट्स आणि काही लॉसेस रिटर्न ऑफ करण्यासाठी. तर पहिली इन्फॉर्मेशन, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, गुडविल आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू बी रिटर्न ऑफ. मग गुडविल, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रिटर्न ऑफ करा. रिटर्न ऑफ म्हणजे कमी, आपण ते कमी करतोच. गुडविल इंटँजिबल असेट आहे आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस फिक्टिशियस असेट आहे. फिक्टिशियस असेट आणि इंटँजिबल असेट आपण कमी करतो कोणत्या एंट्रीमध्ये, राईट ऑफ, शेवटच्या एंट्रीमध्ये. मग शेवटच्या एंट्रीमध्ये करू. लीज होल्ड प्रिमाइसेस असेट आहे ती काय झाली, रिटर्न ऑफ. रिटर्न ऑफ म्हणजे कमी. तुम्हाला मी सांगितलेलं आहे ज्या ज्या वेळेस असेट कमी होणार त्या त्यावेळेस सेपरेट एंट्री करू नका. असेट जर कमी झाली तर डिक्रीज इन असेट शेवटच्या एंट्रीमध्येच करा. मग सेपरेट एंट्री करू नका. मग सेपरेट एंट्री कधी करायची, असेटची व्हॅल्यू वाढली तर सेपरेट एंट्री करायची, कमी झाली तर शेवटच्या एंट्रीमध्ये दाखवा. शेवटच्या एंट्रीमध्ये दाखवू. स्टॉक रिटर्न ऑफ, स्टॉक पण कमी झाला, शेवटच्या एंट्रीमध्ये दाखवा. नवीन ॲडजस्टमेंट 6,000 इज टू बी रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स म्हणजे RDD. RDDची ॲडजस्टमेंट जर विद्यार्थी मित्रांनो आली तर RDDसाठी सेपरेट एंट्री करू नका. म्हणजे तुम्हाला जर्नल एंट्रीमध्ये सेपरेट एंट्री RDDची करायची नाही. मग काय करायचं, जी RDD आली त्या RDDमुळे आपली असेट काय होते, कमी होते. आपण असेटमधून वजा करतो, मग RDDमुळे असेट कमी होते म्हणजे RDD सुद्धा शेवटच्या एंट्रीमध्ये दाखवायचं. म्हणजे राईट ऑफच्या एंट्रीमध्ये RDD जर आली तर शेवटच्या एंट्रीमध्ये दाखवून द्या. मग आपण RDD शेवटच्या एंट्रीमध्ये दाखवू. प्लांट अँड मशिनरी रिटर्न ऑफ, प्लांट अँड मशिनरी कमी झाली शेवटच्या एंट्रीमध्ये दाखवा. सगळ्या ॲडजस्टमेंट शेवटच्या एंट्रीमध्ये जाणार. अँड दी बॅलन्स अवेलेबल टू युटिलाइज टू राईट ऑफ पेटंट्स. आणि शेवटच्या एंट्रीमध्ये जो बॅलन्स शिल्लक राहणार त्याच्यातून तुम्ही काय कमी करा, पेटंट कमी करा. पेटंट इंटँजिबल असेट आहे, पेटंट पूर्ण कमी करायची नाही. काय सांगितलं, जेवढं बॅलन्स शिल्लक राहील त्याच्यातून पेटंट कमी करा. याचा अर्थ आपला जो बॅलन्स शिल्लक राहतो ना या एंट्रीमध्ये आपण काय म्हणतो, कॅपिटल रिझर्व. या प्रॉब्लेममध्ये तुम्ही कॅपिटल रिझर्व नाही म्हणायचा. जेवढं बॅलन्स शिल्लक राहील ते कशासाठी वापरायचा, पेटंटसाठी. तर चला एंट्री करूया. आता मला सांगा, तुमच्या सगळ्या असेट कमी होत आहे. असेट कमी म्हणजे तुमचा लॉस. लॉस म्हणजे कॅपिटल रिडक्शन डेबिटला आणि सगळ्या असेट क्रेडिटला. बघा, कॅपिटल रिडक्शन डेबिटला, सगळ्या असेट क्रेडिटला. मग चला एंट्री करूया. लॉस होतोय म्हणून कॅपिटल रिडक्शन डेबिटला घ्या. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट. अगोदर फिक्टिशियस असेट कमी करू. फिक्टिशियस म्हणजे काल्पनिक, बोगस असेट. कोणकोणत्या, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस, अंडर रायटर्स कमिशन. याच्यापैकी कोणकोणती आली, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आली आणि प्रॉफिट अँड लॉस आली, 2 आल्या. कमी करून टाका. 2 प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, 2 प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अकाउंट. आणि या असेट आपण पूर्णच्या पूर्ण कमी करून टाकतो. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 2,000 डायरेक्ट क्रेडिटला लिहा 2,000. दुसरी कोणती आहे, प्रॉफिट अँड लॉस. 2 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग प्रॉफिट अँड लॉस किती आहे, प्रॉफिट अँड लॉस 1,23,000 पूर्ण कमी करून टाका. 2च फिक्टिशियस असेट दिले, अंडर रायटर कमिशन नाही. याच्या व्यतिरिक्त आपण इंटँजिबल असेट कमी करतो, गुडविल, पेटेंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट. मग कोणती आली, गुडविल. मग कमी करून टाका. इंटँजिबल असेट सुद्धा आपण कमी करतो. 2 गुडविल अकाउंट. मग गुडविल किती आहे, पूर्ण कमी करून टाका, 20,000. त्याच्यानंतर पेटेंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट. कोणती आली, पेटेंट. आता पेटेंट इंटँजिबल असेट आहे परंतु इंटँजिबल असेटची इन्फॉर्मेशन दिली काय, तर पेटेंट तुम्हाला पूर्ण कमी नाही करायची. जो काही बॅलन्स शिल्लक राहील तो फक्त पेटेंटसाठी वापरा. मग आत्ता आपल्याला किती बॅलन्स आहे माहीत नाही, मग पेटेंट तसंच राहू द्या. आपण थोड्या वेळाने म्हणजे शेवटी बघू. मग पेटेंट तसंच राहू द्या. पेटेंट नंतर इंटँजिबल असेट आहे का, कॉपीराईट वगैरे नाही आहे, संपल्या. मग या व्यतिरिक्त इंटँजिबल असेट आणि फिक्टिशियस असेट कमी केल्यानंतर ज्या ज्या असेटची व्हॅल्यू कमी झाली ॲडजस्टमेंटनुसार त्या असेट इकडे लिहा. मग बघा, लीज होल्ड प्रिमाइसेस कमी झाली, मग लीज होल्ड प्रिमाइसेस लिहा 2.
लीज होल्ड प्रीमायसेस अकाउंट. ज्या ज्या असेटची व्हॅल्यू कमी झाली सेपरेट एंट्री करू नका, इकडे शेवटच्या एंट्रीमध्ये क्रेडिटला दाखवा. प्रीमायसेस रिटर्न ऑफ बाय, बाय म्हणजे जेवढे सांगितले तेवढे घेऊन टाकायचे. मग किती, बाय 27,000, तेवढे कमी करून टाका. बाय म्हणजे तेवढे कमी करा, मग किती कमी करा, 27,000. आणि टू म्हणजे तेवढे ठेवा. मग आता पुढचं स्टॉक, स्टॉक रिटर्न ऑफ, रिटर्न ऑफ म्हणजे कमी, मग स्टॉक पण कमी झाले, मग लिहा टू स्टॉक अकाउंट. आता स्टॉक किती कमी झाले, बाय 14,000, बाय म्हणजे सगळे कमी करून टाकायचे तेवढे, आणि टू म्हणजे तेवढे ठेवायचे. बाय म्हणजे तेवढे कमी करा, मग बाय 14,000 म्हणजे तेवढे कमी करा, 14,000 कमी झाले. स्टॉक नंतर अजून काय कमी झालं, आरडीडीची ॲडजस्टमेंट दिली. तर मी तुम्हाला काय सांगितलं, आरडीडीसाठी सेपरेट एंट्री करायची नाही. आरडीडीमुळे तुमची ॲसेटची व्हॅल्यू कमी होते, म्हणून आरडीडी इथं शेवटच्या एंट्रीमध्ये दाखवायचं. मग इथं लिहा टू आरडीडी अकाउंट. आरडीडीसाठी सेपरेट एंट्री करू नका. राईट ऑफ शेवटच्या एंट्रीमध्ये आरडीडी क्रेडिटला दाखवा. मग आरडीडी किती आहे, 6,000. आरडीडी नंतर अजून कोणती ॲसेट कमी झाली, प्लांट अँड मशिनरी रिटर्न ऑफ. रिटर्न ऑफ म्हणजे कमी, म्हणजे टू प्लांट अँड मशिनरी. खूप साऱ्या ॲसेट कमी झाल्या म्हणून आपली शेवटची एंट्री मोठी होत आहे, प्लांट अँड मशिनरी अकाउंट. मग प्लांट अँड मशिनरी किती कमी झाली बघा, बाय 20%, बाय म्हणजे तेवढे, मग किती कमी झाली, 20%. मग 20% कमी करा. प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू 60,000 आहे, 60,000 वर 20%, 6 दुने 12, मग 12,000 रुपये. प्लांट अँड मशिनरी नंतर आता फक्त एकच असेट कमी करायची राहिली, पेटेंट. मग लिहा टू पेटेंट अकाउंट. टू पेटेंट्स अकाउंट. आणि तुम्हाला पेटेंट अकाउंट पूर्ण कमी करायचं नाही, काय सांगितलं, जो काही बॅलन्स शिल्लक राहील त्याच्यातून पेटेंट कमी करा. म्हणजे आपल्याला पेटेंट आता तिथं दिलं 1,73,900, कमी करू नका. जो शिल्लक राहील तो त्याच्यातून पेटेंट कमी करा. मग आता शिल्लक राहण्यासाठी आपल्याला कॅपिटल रिडक्शनची अमाऊंट माहीत पाहिजे. मग कॅपिटल रिडक्शनची अमाऊंट पहिले लिहा. मग कशी लिहितो आपण, या एंट्रीच्या अगोदर जितके पण कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिटला आलेले असतील, क्रेडिटचे कॅपिटल रिडक्शन आपण घेतो आणि टोटल करतो. मग क्रेडिटचे घ्या. पहिल्या एंट्रीमध्ये बघा 1,25,000. दुसऱ्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला 1,87,500. तिसऱ्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला 8,000. 3च एंट्र्या झालेल्या आहे याच्या अगोदर. मग 3 यांची टोटल करा, 1,25,000, 1,87,500 आणि 8,000. तर टोटल येणार तुमची किती, 3,20,500. तर 3,20,500 ही झाली कॅपिटल रिडक्शनची टोटल. आता या टोटलमधून आपण या संख्या वजा करतो आणि डिफरन्स जर आला तर आपण त्याला म्हणतो कॅपिटल रिझर्व. काय म्हणतो, कॅपिटल रिझर्व. परंतु या प्रॉब्लेममध्ये त्याला कॅपिटल रिझर्व म्हणायचा नाही. जो काही डिफरन्स येईल तो कशासाठी वापरायचा, पेटेंटसाठी. मग डेबिटमधून या संख्या वजा करा आणि किती डिफरन्स येतो बघा. मग डिफरन्स आपला येतो 1,16,500. 1,16,500. 3,20,000 मधून एवढ्या संख्या वजा केल्यानंतर एवढा डिफरन्स येतो, त्याला कॅपिटल रिझर्व म्हणायचं नाही. त्याला कशासाठी वापरायचं, पेटेंट. म्हणजे आपण याला म्हणू बॅलन्सिंग फिगर. आता आपण जो काही बॅलन्स शिल्लक राहिला तो कशासाठी वापरला, पेटेंटसाठी वापरला. नॅरेशन लिहूया. मग नॅरेशन लिहा. बिंग जे जे कमी केले ते नॅरेशनमध्ये लिहा. फिक्टिशियस कॉमा इंटँजिबल, या दोन तर आपण कमीच करतो. आणि या व्यतिरिक्त ज्या ज्या कमी झाल्या त्या लिहा. फिक्टिशियस इंटँजिबल झाल्या. लीज होल्ड प्रीमायसेस म्हणजे लिहा लीज होल्ड प्रीमायसेस. त्याच्यानंतर स्टॉक आरडीडी. त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी अँड पेटेंट घेऊ नका. पेटेंट इंटँजिबल असेट आहे, ती इंटँजिबलमध्येच कमी होते. प्लांट अँड मशिनरी काय म्हणायचं, राईट ऑफ. राईट ऑफ म्हणजे कमी जाऊ नये. मग कमी करून टाकल्या. विद्यार्थी मित्रांनो 4च एंट्र्या झाल्या या प्रॉब्लेमसाठी. एंट्र्या संपल्या. आता फक्त या एंट्रीचा वापर करून पोस्टिंग करायची. कोणत्या अकाउंटला, कॅपिटल रिडक्शन अकाउंटला. मग कॅपिटल रिडक्शन अकाउंट आपण तयार केलेलं आहे. काय करायचं, एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्रेडिटला असेल तर क्रेडिटला लिहायचं. एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिटला असेल तर डेबिटला रेकॉर्ड करायचं. बस एवढंच करायचं. मग प्रत्येक एंट्रीची एकच पोस्टिंग करा. पहिल्या एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला आहे, मग क्रेडिटला जा आणि डेबिटचं नाव रेकॉर्ड करा. मग डेबिटचं नाव काय, प्रेफरन्स शेअर कॅपिटल. मग क्रेडिटला जा, डेबिटचं नाव रेकॉर्ड करा, बाय
प्रेफरन्स शेअर कॅपिटल. कॅपिटल रिडक्शन क्रेडिटला आहे म्हणून आपण क्रेडिटला रेकॉर्ड करत आहोत प्रेफरन्स शेअर कॅपिटल. आता बरेच विद्यार्थी काय करतील, बरंच ठीक आहे सर आपण क्रेडिटला लिहिलं बाय प्रेफरन्स शेअर कॅपिटल, लगेच अमाऊंट लिहून टाकणार 2,50,000. फक्त डेबिटचं नाव रेकॉर्ड करायचं, मात्र अमाऊंट रेकॉर्ड करताना कॅपिटल रिडक्शनचीच अमाऊंट रेकॉर्ड करायची. मग किती आहे 1,25,000. मग कॅपिटल रिडक्शनची अमाऊंट लिहा 1,25,000. प्रत्येक एंट्रीची एकच पोस्टिंग, पहिली एंट्री झाली. दुसऱ्या एंट्रीमध्ये परत क्रेडिटला आहे, डेबिटला जा, क्रेडिटला जा आणि डेबिटचं नाव लिहा. मग डेबिटचं नाव काय, बाय इक्विटी शेअर कॅपिटल. मग लिहा क्रेडिटला आहे म्हणून क्रेडिटला रेकॉर्ड करा बाय इक्विटी शेअर कॅपिटल. नाव फक्त डेबिटचं रेकॉर्ड करायचं, मात्र अमाऊंट कोणती घ्यायची, कॅपिटल रिडक्शनचीच घ्यायची. मग कॅपिटल रिडक्शनची अमाऊंट किती 1,87,500. मग इथे लिहा 1,87,500. त्याच्यानंतर तिसरी एंट्री, तिसऱ्या एंट्रीमध्ये पण क्रेडिटला आलं, मग क्रेडिटला रेकॉर्ड करा डेबिटचं नाव. मग डेबिटचं नाव काय, बाय सन्ड्री क्रेडिटर्स, किती 8,000. म्हणजे या बाय सन्ड्री क्रेडिटर्स 8,000. त्याच्यानंतर चौथी एंट्री, चौथ्या एंट्रीमध्ये आता कॅपिटल रिडक्शन डेबिटला आहे, मग क्रेडिटला नका रेकॉर्ड करू. डेबिटला आहे तर डेबिटला रेकॉर्ड करा क्रेडिटची नावं. मग क्रेडिटला काय, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 2,000. मग लिहा डेबिटला रेकॉर्ड करा 2 प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 2,000. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सगळे रेकॉर्ड करायचे डेबिटला. 2 प्रॉफिट अँड लॉस 1,23,000. प्रॉफिट अँड लॉस 1,23,000. त्याच्यानंतर 2 गुडविल 20,000. म्हणजे 2 गुडविल 20,000. जितके पण डेबिटला आले, जितके पण क्रेडिटला आले या एंट्रीमध्ये ते सगळे डेबिटला रेकॉर्ड करायचे, कारण डेबिटला कॅपिटल रिडक्शन आहे. गुडविल नंतर 2 लीज होल्ड प्रिमायसेस 27,000. 2 लीज होल्ड प्रिमायसेस 27,000. त्याच्यानंतर 2 स्टॉक 14,000. म्हणजे 2 स्टॉक 14,000. त्याच्यानंतर स्टॉक नंतर 2 RDD 6,000. 2 RDD 6,000. त्याच्यानंतर जितके आहे सगळे रेकॉर्ड करा. प्लांट अँड मशिनरी 12,000. 2 प्लांट अँड मशिनरी 12,000. प्लांट अँड मशिनरी नंतर कोणतं आलं, 2 पेटेंट 1,16,500. 2 पेटेंट 1,16,500. आणि पेटेंट आपला डिफरन्स आहे, बॅलन्सिंग फिगर त्याला म्हणलो आपण. मग संपलं, पेटेंटपर्यंतच आहे कारण त्यालाच आपण बॅलन्सिंग फिगर म्हणलं, कॅपिटल रिझर्व्ह लिहिलेला नाही. मग टोटल करून टाका, ॲटोमॅटिक हे क्लोज होऊन जाणार तुमच्या डेबिटच्या टोटलवर. मग डेबिटची टोटल किती 3,20,500. हा अकाउंट ॲटोमॅटिक क्लोज होईल 3,20,500. करून बघा कॅल्क्युलेटरवर, तुमचा ॲटोमॅटिक टॅली होईल 3,20,500. तर या पद्धतीने आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंट सोडवलं. आता फक्त राहिलं बॅलन्स शीट. तर आपण बॅलन्स शीट ॲडजस्ट करू आणि बॅलन्स शीट सोडवूया. कॅपिटल रिडक्शन आपण वरती घेऊ. तर आता बॅलन्स शीट सोडूया आपण, प्रॉब्लेम मोठा करू थोडा. बॅलन्स शीट सोडवताना टेक्निक आहे विद्यार्थी मित्रांनो. काय करायचं, बॅलन्स शीट सोडवताना जुनी बॅलन्स शीटवरून नवीन बॅलन्स शीट बनवायचं. मग जुनी बॅलन्स शीट समोरासमोर दिसते, याला हॉरिझॉन्टल म्हणतात. आपण व्हर्टिकल बनवतो. व्हर्टिकल म्हणजे 2 पार्ट, पहिले लायबिलिटी पार्ट वरती आणि 2 नंबरचा असेट. मग इक्विटी आणि लायबिलिटी या पूर्ण नाव द्या आणि त्याच्यामध्ये 3 पॉईंट आहे, फॉर्मॅट असं तयार करायचं. पहिला पॉईंट शेअर होल्डर फंड, दुसरा पॉईंट नॉन करंट लायबिलिटी आणि तिसरा करंट लायबिलिटी. शेअर होल्डर फंडमध्ये शेअर कॅपिटल आणि रिझर्व्ह अँड सरप्लस 2 पॉईंट येतात. मग पहिला पॉईंट लिहा, शेअर कॅपिटल 2-3 लाईन सोडा, रिझर्व्ह अँड सरप्लस 2-3 लाईन सोडा, नॉन करंट लायबिलिटी 2-3 लाईन सोडा, करंट लायबिलिटी 2-3 लाईन सोडा आणि टोटल झालं फॉर्मॅट. त्याच्यानंतर असेटमध्ये 2 असेट, फिक्स असेट आणि करंट असेट. फिक्स असेटला 2-3 लाईन सोडा, करंट असेटला 3-4 लाईन सोडा आणि टोटल फॉर्मॅट रेडी झाला. जागा सोडली आपण. आता तयार करायचं या सिक्वेन्सने. मग शेअर कॅपिटल, मग कोणता शेअर कॅपिटल आहे, प्रेफरन्स शेअर. मग लिहा इथं शेअर कॅपिटलमध्ये लिहा
25,000 प्रेफरन्स शेअर्स. म्हणजे 25,000 प्रेफरन्स शेअर्स ऑफ रुपीज. आता इथं किती रुपये सांगितले? 10 रुपये प्रत्येक शेअर. जुना आपल्याला माहिती आहे, आपण दोन्ही शेअर नवीन लॉन्च केलेले आहे, प्रेफरन्स शेअरमध्ये पण आणि इक्विटी शेअरमध्ये पण. जर नवीन शेअरची एंट्री झालेली असेल तर नवीन शेअर आपल्या बॅलन्स शीटला रेकॉर्ड करायचा, जुना रेकॉर्ड करायचा नाही. मग जुना सोडून द्या 10 रुपयाचा. नवीन कितीचा आहे? नवीन 5 रुपयाचा आहे आणि त्याची किंमत किती? 1,25,000. म्हणजे ऑफ रुपीज 5 ईच आणि त्याची किंमत होती 1,25,000. म्हणजे या नवीन बॅलन्स शीटला रेकॉर्ड करताना नवीन शेअर आणि नवीन फेस व्हॅल्यू रेकॉर्ड करायची. दुसरा कोणता? इक्विटी शेअर. मग 2 नंबर 25,000 तेवढे शेअर्स आहे. 25,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज. आणि इक्विटी शेअर सुद्धा नवीन एंट्री केलेली आहे नवीन शेअरची. मग जुना शेअर सोडून द्या 10 रुपयाचा. नवीन कितीचा आहे? तर नवीन आहे 2.5 रुपयाचा आणि त्याची अमाऊंट आहे 62,500. नवीनची अमाऊंट रेकॉर्ड करा 2.50 ईच आणि अमाऊंट होती 62,500. जुना शेअर आणि जुनी फेस व्हॅल्यू आणि जुनी अमाऊंट विसरून जा. नवीन शेअर, नवीन फेस व्हॅल्यू, नवीन अमाऊंट. तर एक टोटल करा. यांची टोटल येणार विद्यार्थी मित्रांनो 1,87,500. मग इथे लिहा आउटरला 1,87,500. याच्यानंतर रिझर्व्ह अँड सरप्लस. रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये काय लिहितात? तर इथं लायबिलिटीला जर प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन दिला तर तो इथं लिहितात. नाही आहे. या व्यतिरिक्त शेवटच्या एंट्रीमध्ये तुम्ही कॅपिटल रिझर्व्ह शोधतात तर तो कॅपिटल रिझर्व्ह सुद्धा तिथं लिहितात. पण शेवटच्या एंट्रीमध्ये आपण कॅपिटल रिझर्व्ह वापरलाच नाही. आपण बॅलन्स कशासाठी वापरला? पेटेंट. याचा अर्थ कॅपिटल रिझर्व्ह नाही आहे. मग कॅपिटल रिझर्व्ह नाही असला असता तर इथं लिहिलं असता, डॅश करा, नाही आहे. त्याच्यानंतर नॉन करंट लायबिलिटी, डिबेंचर वगैरे. मग डिबेंचर वगैरे काहीच नाही आहे तर नॉन करंट लायबिलिटी पण नाही, डॅश करा. करंट लायबिलिटी. मग करंट लायबिलिटी कोणती? सन्ड्री क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, दोन्ही पण करंट लायबिलिटी आहे. म्हणजे या सन्ड्री क्रेडिटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स. मग सन्ड्री क्रेडिटर्स 40,000 आहे. त्याची एंट्री केली का ते बघायचं. सन्ड्री क्रेडिटर्सची एंट्री झालेली आहे. मग सन्ड्री क्रेडिटर्स काय केलं होतं? ॲडजस्टमेंट बघा. सन्ड्री क्रेडिटर्स रिड्यूस, कमी केले होते. मग किती कमी केले क्रेडिटर्स? 8,000. जुने क्रेडिटर्स किती? 40,000. मग जे कमी केले ते वजा करा आणि नवीन क्रेडिटर्स लिहा. मग 40,000 पैकी 8,000 वजा झाले. मग इथं कंसामध्ये जुने होते 40,000, त्याच्यातून 8,000 वजा झाले. शिल्लक राहिलेले क्रेडिटर्स आपल्या बॅलन्स शीटला लिहा. किती क्रेडिटर्स शिल्लक राहिले? 32,000. दुसरा बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट सुद्धा करंट लायबिलिटीमध्ये लिहितात. आता तुम्हाला मी बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे, क्रेडिटरची व्हॅल्यू आपण 40 वरून 32 केली कारण एंट्रीमध्ये आपण एंट्री केली होती. बँक ओव्हरड्राफ्टची एंट्री केली का? बँक ओव्हरड्राफ्टची एंट्रीच केली नाही. मग ज्या असेट आणि ज्या लायबिलिटीची एंट्री झालेली नसेल त्यांची डायरेक्ट जुनी व्हॅल्यू नवीन बॅलन्स शीटला लिहा. मग बँक ओव्हरड्राफ्टची एंट्री नाही झाली, त्याच्यावर काहीच सोडवलं नाही तर आहे तशीच व्हॅल्यू लिहा 36,000. आणि या बॅलन्स शीटमध्ये बँक ओव्हरड्राफ्ट शेवटचा पॉईंट आहे. आपली ही बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड संपली. मग यांची टोटल करा. मग टोटल येते तुमची 2,55,500. 2,55,500. आता असेट साईड सोडवा. फिक्स असेट, करंट असेट. मग बघा गुडविल. गुडविल इंटँजिबल असेट आहे. इंटँजिबल असेट आणि फिक्टिशियस असेट आपण शेवटच्या एंट्रीमध्ये कमी करून टाकतो. त्या फिक्टिशियस असेट आणि इंटँजिबल असेट पुन्हा नवीन बॅलन्स शीटला लिहू नका, सोडून द्या. गुडविल कमी झाल्या. लीज होल्ड प्रिमायसेस फिक्स असेट आहे. मग इथे लिहा फिक्स असेटमध्ये लीज होल्ड प्रिमायसेस. मग प्रीमायसेसची एंट्री केली का? तर लीज होल्ड प्रीमायसेसची एंट्री केली. शेवटच्या ॲडजस्टमेंटमध्ये शेवटच्या एंट्रीमध्ये आले आणि शेवटची एंट्री ही राईट ऑफची आहे. शेवटच्या एंट्रीमध्ये ज्या ज्या असेट येतात त्या सगळ्या कमी झालेल्या असतात, वाढलेल्या नसतात. या सगळ्या कमी झालेल्या आहे. मग लीज होल्ड प्रीमायसेस कितीने कमी झाली? 27,000. मग जुन्या व्हॅल्यूमधून 27,000 वजा करा. मग जुनी व्हॅल्यू किती? 1,07,000. माहिती लिहा 1,07,000 वजा कमी किती केली तुम्ही? 27,000. शिल्लक राहिलेली बॅलन्स शीटला लिहा 80,000. हे काय परीक्षेमध्ये लिहिण्याची गरज नाही, तुम्हाला समजावं म्हणून सांगतोय मी. प्लांट अँड मशिनरी ही सुद्धा फिक्स असेट आहे. माहिती लिहा प्लांट अँड मशिनरी. आणि फक्त चेक करायचं ते एंट्रीमध्ये आलंय का. एंट्रीमध्ये आलं तर व्हॅल्यू बदला. प्लांट अँड मशिनरी शेवटच्या एंट्रीमध्ये आलं. शेवटची एंट्री म्हणजे कमी झाली. मग किती कमी झाली? 12,000. मग प्लांट अँड मशिनरी जुनी किंमत बघा. प्लांट अँड मशिनरी 60,000 आहे. 60,000 पैकी तुम्ही कितीची एंट्री केली? 12,000 कमी केले. मग शिल्लक राहिलेले लिहा. किती शिल्लक राहिले? 48,000.
त्याच्यानंतर काय, पेटेंट. पेटेंट ही सुद्धा फिक्स असेट आहे आणि इंटँजिबल असेट आहे. तुम्ही म्हणणार सर इंटँजिबल असेट रिटर्न ऑफ करतो आपण, बरोबर आहे, पण पेटेंट आपण पूर्ण रिटर्न ऑफ नाही केली. पेटेंट फक्त किती रिटर्न ऑफ केली, 1,16,500. ती किती होती, 1,73,900. मग जी शिल्लक राहिलेली पेटेंट ती तुम्हाला नवीन बॅलन्स शीटला लिहावी लागेल. पेटेंट आपली फिक्स असेट आहे. मग इथे लिहा पेटेंट. पेटेंट जर पूर्ण कमी झाली असती तर आपण लिहिलं नसतं. मग पेटेंटची जुनी व्हॅल्यू 1,73,900. मग कंसामध्ये लिहा 1,73,900 वजा तुम्ही पेटेंट किती वजा केली, 1,16,500. मग शिल्लक राहिलेले पेटेंट बॅलन्स शीटला दाखवा. मग शिल्लक राहिले 57,400. त्याच्यानंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस फिक्टिशियस असेट आहे ते कमी झाले, सोडून द्या. स्टॉक. मग स्टॉक आपली करंट असेट आहे. करंट असेटमध्ये लिहा स्टॉक. आता स्टॉकची एंट्री केली का, केली. स्टॉक पण शेवटच्या एंट्रीमध्ये आली. शेवटच्या एंट्रीमध्ये जितक्या पण असेट येतात त्या कमी झालेल्या असतात. मग स्टॉक कितीने कमी झाली, 14,000ने. मग स्टॉकची जुनी व्हॅल्यू बघा, स्टॉक 34,000, त्याच्यापैकी 14,000 कमी झाले. मग 34,000 पैकी 14,000 कमी झाले, शिल्लक राहिले 20,000, ते लिहा आउटरला. स्टॉक नंतर काय, डेटर्स. मग लिहा 2 नंबर सन्ड्री डेटर्स. आणि सन्ड्री डेटर्स इनरला लिहा. काय इनरला लिहायचे, सन्ड्री डेटर्स 56,000, कारण सन्ड्री डेटर्सची एंट्री नाही केली, परंतु सन्ड्री डेटर्सवर RDD आपण इथं लिहिली आणि RDD आपण शेवटच्या एंट्रीमध्ये दाखवली तर ती RDD आपल्याला माहिती आपण डेटर्समधून वजा करतो. मग RDD जर आलेली असेल तर ती डेटर्समधून वजा करा. लेस RDD 6,000 आणि शिल्लक राहिलेले 50,000 आउटरला लिहून टाका. तर याचा अर्थ RDD सोडवायची कशी, RDD जर आली तर शेवटच्या एंट्रीमध्ये दाखवायची आणि नवीन बॅलन्स शीटला डेटर्समधून कमी करायची. RDD नंतर डेटर्स नंतर कॅश. कॅश सुद्धा करंट असेट आहे. मग इथे लिहा कॅश. कॅशची एंट्री केली का, कॅशची कुठेच एंट्री नाही आहे. ज्याची एंट्री नाही त्याची डायरेक्ट पूर्ण अमाऊंट लिहून टाका. मग कॅशची अमाऊंट किती आहे, 100 रुपये. डायरेक्ट आउटरला लिहा 100. कॅश नंतर प्रॉफिट अँड लॉस ते आपण कमी करून टाकले. संपलं बॅलन्स शीट, असेट साईड संपली, क्लोज करा. 2,55,500. या पद्धतीने आपण विद्यार्थी मित्रांनो बॅलन्स शीट टॅली करू शकतो. तर बॅलन्स शीट आणि कॅपिटल रिडक्शन सोडवणं खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला प्रॉपर एंट्र्या करता आल्या पाहिजे आणि एंट्र्यावरून पोस्टिंग करता आली पाहिजे. तर हा प्रॉब्लेम आज आपण पूर्ण सोडून घेतला. पुढच्या लेक्चरला आपण पुढचा प्रॉब्लेम सोडूया. थँक्यू.